गोकुळच्या 63 वर्षाच्या उभ्या इतिहासात जे कधी घडलं नाही ते घडलंय। गोकुळमध्ये प्रशासक राज आले आणि सत्ताधाऱ्यांमधलंच कुरघोड्यांचं राजकारण चव्हाट्यावर आले। मंत्री हसन मुश्रीफांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच ट्रॅप लावण्यात आलाय। भाजपच्याच नेत्यांनी हा ट्रॅप लावलाय असं म्हटलं जातंय। पण हे सगळं का सुरू आहे? गोकुळमध्ये प्रशासक बसल्याची एवढी चर्चा का होतीये? तर हा विषय निव्वळ गोकुळपुरता मर्यादित नाही। खरं टार्गेट 2000 कोटीची उलाढाल असलेली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक तर नाही ना, असा प्रश्नही निर्माण झालाय। त्यामुळेच आपण या व्हिडिओत हे पॉलिटिक्स काय आहे, प्रशासक का बसवण्यात आला, डॅमेज बंटी पाटलांना करायचं की हसन मुश्रीफच टार्गेटवर आहेत, नव्यानं वाढवलेल्या 1108 दूध संस्थांचा वाद सर्वोच्च न्यायालयात कसा पोहोचला आणि संस्था रद्द झाल्या तर कोल्हापूरच्या अख्ख्या राजकारणात कसा उलटफेर होऊ शकतो हे बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीव्ही मराठी। गोकुळवर प्रशासक राज का आलं? कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 4 मे 2026 रोजी संपुष्टात आली। सहकार कायद्यातील नव्या तरतुदीनुसार मुदत संपल्यानंतर संचालक मंडळ पुढे कार्यरत राहू शकत नाही, ते संपुष्टात येतं। त्यामुळे व्यवस्थापनातील पोकळी दूर करण्यासाठी राज्य सरकारनं कायद्यात बदल करून 5 अधिकाऱ्यांच्या प्राधिकृत मंडळाची म्हणजेच प्रशासकाची नियुक्ती केली। या प्रशासक नियुक्तीमागे आमदार शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवडे यांनी गोकुळच्या कारभारावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोपही कारणीभूत ठरले। त्यांनी प्रशासक आणण्यासाठी एक प्रकारे मोहीमच सुरू केली होती। गोकुळमध्ये नव्यानं वाढवण्यात आलेल्या 1108 प्राथमिक दूध संस्था बोगस असल्याचा आरोप केला। वाढवण्यात आलेल्या संस्था केवळ आगामी निवडणुकीत मतदानाचं गणित आपल्या बाजूने वळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी तयार केल्या आहेत असा आरोपही केला। पण प्रशासकीय सोयींसाठी विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची मागणी करत हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर धाव घेण्यात आली। यावर 30 एप्रिलला सुनावणीनंतर हायकोर्टानं मुदतवाढीच्या मागणीस नकार दिला। तसंच 1320 प्राथमिक दूध संस्थांच्या पडताळणीची प्रक्रिया 80 दिवसात पूर्ण करूनच निवडणूक घेण्याचा आदेश दिला। त्यामुळे कमीत कमी 3 महिने निवडणूक होणार नाही हे आता स्पष्ट झालं। आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले। राज्य सरकारने केलेली प्रशासक मंडळाची नियुक्ती आणि रखडलेली निवडणूक यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली। ही याचिका मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठानं दिलेल्या निकालाला आव्हान देण्यासाठी गोकुळ दूध संघाचे संचालक आणि पुगाव येथील श्री स्वामी समर्थ सहकारी दूध संस्था यांनी दाखल केली। या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कायद्यात केलेला बदल आणि प्रशासकाची नियुक्ती या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंकडून सुनावणी झाली असून त्यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे। सुप्रीम कोर्टाचा हा निकाल केवळ गोकुळचाच नव्हे तर राज्यातील इतर अनेक सहकारी संस्थांचं राजकीय आणि प्रशासकीय भवितव्य ठरवणारा असणार आहे। गोकुळला एवढं महत्त्व का? गोकुळ ही केवळ निव्वळ दूध गोळा करणारी आणि ते पिशव्यातून विकणारी दूध डेअरी नाही। गोकुळ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाची आणि पर्यायानं राजकारणाची सर्वात मोठी नाडी आहे। शेकडो गावं, हजारो दूध संस्था आणि लाखो शेतकरी गोकुळशी कनेक्ट आहेत। त्यांचं गोकुळ वर्चस्व त्यांच्या अख्ख्या जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड मजबूत होते। तोच कोल्हापूरच्या राजकारणाचा खरा किंगमेकर असतो, ही गोष्ट आता पक्की झाली। पण गेल्या 63 वर्षाच्या गोकुळ दूध संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक नियुक्त करण्यात आला। मावळत्या संचालक मंडळाची मुदत 4 मेला संपली आणि त्यानंतर अत्यंत वेगानं घडामोडी घडल्या, राजकारण झालं। गोकुळमधील मावळत्या सत्ताधाऱ्यांना थांगपत्ताही लागू न देता 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं प्रशासकीय पथक गोकुळच्या मुख्यालयात दाखल झालं आणि लागोलाग पदभारही त्यांनी स्वीकारला। विशेष म्हणजे गोकुळचे अध्यक्ष असलेले नवीद हसन मुश्रीफ हे प्रशासक येणार हे केवळ विरोधकांची अफवा असल्याचं ठामपणे सांगत होते। मंत्री हसन मुश्रीफच या सगळ्या घडामोडींपासून अनभिज्ञ होते, हेच या निमित्तानं स्पष्ट झालं। मातब्बर नेते सरकारमध्ये तरी प्रशासक राज का? या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांची कोंडी केली। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महायुतीवर आणि विशेषतः भाजपवर गंभीर आरोप केले। राज्याच्या सत्तेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके यांसारखे महायुतीचे अत्यंत तगडे आणि प्रभावी नेते असताना गोकुळवर प्रशासक येतोच कसा, असा प्रश्न बंटी पाटलांनी विचारला। त्यांच्या मते या प्रशासकीय नियुक्तीमध्ये एकतर या सर्व नेत्यांची छुपी संमती असली पाहिजे किंवा राज्य पातळीवर या नेत्यांची ताकद आणि वजन पूर्णपणे कमी झालं असावं। गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे ढकलली जावी आणि प्रशासक लादला जावा यासाठी भाजपने आणि महायुतीतील घटक पक्षांनी जाणीवपूर्वक हे अंतर्गत राजकारण केले। अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि गर्जना संघटनेचे प्रकाश बेलवडे यांनी तक्रारी केला। ते मुळात भाजपचेच आहेत, मग महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी या दोघांची समजूत का काढली नाही? तू कर रडल्यासारखं, मी करतो हसल्यासारखं, असाच हा फसवा प्रकार महायुतीत सुरू असल्याची टीका
त्यांनी केली. भाजपने आगामी निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याचा अजेंडा जाहीर केला. त्यातूनच या कुरघोड्या सुरू आहेत. महायुतीतील अंतर्गत भांडणामुळेच गोकुळवर प्रशासकीय नियुक्तीची नामुष्की ओढवली असल्याचा दावा बंटी पाटलांनी केला. भाजपकडून हसन मुश्रीफांची कोंडी. या सगळ्यात कोणाची राजकीय कोंडी झाली असेल तर ती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची. मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात अनुभवी आणि प्रभावी नेते मानले जातात. गोकुळची निवडणूक लवकरात लवकर जाहीर व्हावी आणि ती महायुतीत म्हणून एकत्र ताकदीने लावी अशी जाहीर इच्छा मुश्रीफांनी बोलून दाखवली होती. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत एक संयुक्त बैठकी पार पडली. मात्र या बैठकीनंतर दोन्ही गटाकडून मीडियाला वेगवेगळी परस्पर विरोधी माहिती सांगण्यात आली. गेल्या महिना-2 महिन्यापासून गोकुळवर प्रशासक बसवण्याची चर्चा आहे. त्याला मुश्रीफांचा विरोधही जगजाहीर आहे. तरीही प्रशासक बसवून भाजपनं गडिंग्लजचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील आणि प्रकाश बेलवडे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुश्रीफांवर निशाणा साधल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली. मुश्रीफांनी कागलच्या स्थानिक राजकारणात समरजित सिंग घाटगे यांच्याशी जुळवून घेतल्याचं बघायला मिळालं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच हा समेट घडून आणला. काही दिवसांपूर्वी तेच घाटगे पुन्हा भाजपमध्ये गेले. त्यानंतर गोकुळवर प्रशासक आणण्याची ही खेळी करण्यात आली. पण यातून मुश्रीफांची मोठी कोंडी झाली. एकीकडे सतेज पाटील यांच्यासारखे जुने सहकारी आता कट्टर राजकीय विरोधक बनलेत, तर दुसरीकडे सत्तेत सोबत असणाऱ्या भाजपकडूनच मुश्रीफांची बालेकिल्ल्यातच कोंडी केली जाते. मुश्रीफांना एकाकी पाडून त्यांची सहकारातील पाळमुळं खणून काढण्याचा वेल प्लॅन रणनीतीचा हा सारा भाग असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. पुढचं टार्गेट कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक. हा वाद केवळ गोकुळ दूध संघापुरता मर्यादित राहिला असता तर गोष्ट वेगळी होती. पण शिवाजी पाटील आणि त्यांच्या गटानं आपला मोर्चा आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वळवलाय. या बँकेचे अध्यक्ष स्वतः हसन मुश्रीफ आहेत. गोकुळमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप केल्यानंतर आता जिल्हा बँकेतील भ्रष्टाचारी बाहेर काढणार असल्याचा इशारा आमदार शिवाजी पाटील यांनी दिला. एवढंच नाही तर त्यांनी थेट मुश्रीफ यांना आव्हान दिलं. गोकुळचा आणि जिल्हा बँकेचा कारभार खरोखर स्वच्छ असेल तर त्यांनी कोणत्याही चौकशीला घाबरण्याचं काहीच कारण नाही. मुश्रीफांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि कोणत्याही दबावाशिवाय चौकशीला धैर्यानं सामोरे जावं अशी मागणीच त्यांनी केली. पुढे त्यांनी आरोप केला की जिल्ह्यातील अनेक आमदार आणि नेत्यांच्या साखर कारखान्यांना जिल्हा बँकेतून 100 ते 300 कोटी रुपयांचं कर्ज देऊन मुश्रीफांनी या सर्व नेत्यांना कायम आपल्या दबावाखाली ठेवलं. त्यामुळेच जिल्ह्यातील इतर नेते या प्रकरणात मूग गिळून गप्प आहेत. नोटाबंदी झाल्यानंतर जिल्हा बँकेत तब्बल 2000 कोटी रुपयांच्या जुना नोटा बेकायदेशीरपणे जमा करून घेतल्या. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. पण सध्या प्रशासक नियुक्तीमुळे या नव्यानं वाढवलेल्या 1108 दूध संस्थांच्या अस्तित्वावरच टांगती तलवार आहे. प्रशासक या संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची आणि त्यांचं अस्तित्व संपुष्टात आणण्याची दाट शक्यता आहे. असं झाल्यास सत्ताधाऱ्यांचं मतदारांचं संपूर्ण गणित बिघडेल. थोडक्यात काय तर हसन मुश्रीफ यांच्यासारख्या मुरब्बी आणि जिल्ह्यावर हुकूमत असणाऱ्या नेत्याला गोकुळमधूनच बेदखल करण्याची खेळी आहे आणि यामागच भाजपची फूस आहे. ही गोष्ट कोल्हापूरकरांच्या चर्चेचा विषय बनली आहे. हीच मुश्रीफांसाठी धोक्याची घंटा आहे. प्रशासक राजवट सुरू झाल्यानं आता गोकुळची निवडणूक लवकर होणार नाही ही बाबही स्पष्ट झाली. पण शिवाजीराव पाटील जिल्हा बँकेच्या चौकशीची मागणी फडणवीसांकडून करून घेतात का हे बघायला पाहिजे. त्यावरूनच पुढच्या राजकारणाची दिशा कळेल. पण तुम्हाला काय वाटतं? गोकुळवर प्रशासक येणं हे योग्य पाऊल आहे की केवळ प्रस्थापित नेत्यांना संपवण्यासाठी राजकीय सुडबुद्धीने केलेली ही कारवाई आहे? प्रशासक राजवटीच्या राजकारणामुळे बंटी पाटील हसन मुश्रीफ पुन्हा एकत्र येतील का? या सगळ्यांवर महाडिक गट्ट गप काय? बघ्याच्या भूमिकेत काय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा. अशाच विश्लेषणासाठी TVD मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.